आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्ही घरातच जेवण बनवलं होतं. नमस्कार मंडळी, मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेत 9. तर तुम्ही म्हणसाल तर संध्याकाळचं आवरून कुठं चालले, तर आवरले. आम्ही जाणार होतो बाहेर जेवायला. तुम्हाला कारण पण सांगतो, कारण आमचे लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. त्याला अजून 3-4 दिवस बाकी येतं, पण आता मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे, त्यामुळं नंतर खाता येणार नाही ना, त्यामुळं आता निघालो आहे. कारण शुक्रवारी ॲनिव्हर्सरी आहे आमची, नंतर काय मग जमणार नाही. आम्ही आधी प्लॅन केलेलं भरपूर सारं, मग ते फिसकटायला नको म्हणूनसाठी ते प्लॅन आताही करणार आहे. पण आवरलं आहे म्हणून आवरून आता आम्हाला 2 तास झाले. तर आम्ही आमचे साहेब आम्हाला आवरा म्हणलं आणि आम्ही आवरलं, पण आता निघणार होतो तोपर्यंत घरचा फोन आला. मग हे गेले तर घरी, आता कधी येतात काय माहिती. तोपर्यंत आमचा मेकअप उतरून गेला ना, आता इच्छा नाही ना, भूक तर लागली. आता म्हणलं साडी बिडी काढून ठेवायची, स्वयंपाक बनवायच्या मार्गाला लागायचं. यांची वाट बघण्यात अर्थ नाही, कारण आता 9 वाजायला आले त्या. तर सोनूला पण भूक लागली, बघतो यांची वाट काय होत आहे काय नाही. ए गप्प बिस्कुट नकोस, काय होतं आहे काय नाही मग सांगतो. कधी नव्हतं प्लॅन केलं होतं आम्ही बाहेर जाण्याचं, पण असं ती दरवेळेस काही ना काय असं फिसकुटूनच जात असते बघा. ह्या वेळेस पण तेच झालं. असो, तर आता आम्ही आलोय. हे इथं बसले, सोनी इथं बसली, मी इकडे बसली. बघतोय आम्ही आमच्या जेवणाची वाट. काय झालंय तुला? नको टेबलावर, आता हात लावू नको की. चला आम्ही काय मागवलंय दाखवतो तुम्हाला आणि मग भेटतो. फायनली आमचं ताट आलंय. तर हे मागवले, मी भाकरी मागवली, ह्यांनी रोटी मागवली. त्यांना भाकरी आवडत नाही, तर सोनून दोघीने ताव मारला, तर मी पण मारते. या जेवायला. तर आता घेतो जेवून, या जेवायला सगळेजण. चलो. दुसऱ्या दिवशी सूट घेतलेला आहे, नंतर ना आम्हाला यायला उशीर झाला. मग मी काही तिथून पुढे घेतलंच नव्हतं. तर आम्ही घरी आलो होतो, तर पूजा मांडायची होती, त्यासाठी मला चौरंग न्यायचा होता. तर घरी भरपूर सारे घाण झालेले, की ते आम्ही भरपूर दिवसात नाही आलेलो, 1.5 महिना झाला असेल तेव्हा आलेलो. तर हे आवरत होतं, सगळं पाडलं होतं मांजराने सामान, तर ते आवरून ठेवलं. मी इकडेच आवरलेलं, फक्त झाडून काढायचं होता. तर बाहेरच्या झाडात बसले होते मी, काँग्रेस वगैरे वाढला, ते उपटून टाकला. छान वाटत होतं, पण गरम भरपूर होत होतं. इथं आम्हाला थंडी वाजते आणि तिकडे गेल्यानंतर गरम होत होतं. गावाकडचं वातावरण वेगळंच असतं. थंडी पण रात्री वाजत असणार आहे बघा. पाला भरपूर झाला आहे, मोठं मोठं काँग्रेस होतं, तो उपटला आहे मी. आता म्हटलं झाडून काढायचं, पण खराटाच गावत नव्हता. खराटा तोडून मोडून टाकला होता, त्यामुळे म्हटलं आता किरसुनीने झाडावं. धूळ तर इतकी झाली होती की बस. आणि किरसुनी झाडताना ना भरपूर फुफोटा उडत होता. पाणी मारायचं होतं, पण म्हटलं पाणी मारलं तर सगळं किरसुनीला लागून राहील, त्यामुळे पाणी पण मारलेलं नाही. आता साफसफाई करून झाली आहे घर. आता बॅग भरायला घेते. हां, पप्पाकडे ते बंद करायला, ते फोन बंद करा, त्याला बॅटरी चालू झाली. आता साफसफाई करून झाली. आता कपडे काढून ठेवले तिकडं, ती कपडे बॅगेत भरती. जी माझ्या साड्या आहेत त्या मला घेऊन जायच्या, त्या बाहेरचं पण झाडून काढले. आता कुठेतरी वाटायला लागले की राहतोय आम्ही इथं. दाखवते. तर बघा, झाडून बिडून काढले आणि मी तुळशीचं झाड घेतलंय तिथं लावायला. आणि बघा फुलं असली भारी दिसते. जर इथं राहिली असती तर अजून मस्त वाटलं असतं. ते थोडीशी तर ही झाड वाळून गेलंय, ही झाड वाळून गेलंय, इथलं पण गेलंय बघा. तिकडं पण एक पपईचं झाड आलंय. इथली पपई पण आपली आता मोठी झाली. पाणी सोडले, मला पाट न्यायचंही सामान मला न्यायला काढले. तर बघा इथं एक आलंय पपईचं झाड. इकडे पण घाण झाली. टोपण लावलं नीट. सगळं आवरलं आणि घरी आलो, तर तुळशीचं झाड घेतलं होतं मी, तर ते माझं तिथंच राहिलं. आता ते मला वाटते सुकून जाईल. बघू आता हे कधी जातील तेव्हा त्यांना आणायला सांगेन. तर पूजा वगैरे मांडून झाली होती माझी. छान वाटतं. यायला आम्हाला उशीर झाला होता, कारण घरी बोलत होते थांब थांब, पण हे म्हणले नको जातो.
त्यामुळं आम्ही आलो. मला पूजा पण मांडायची त्यामुळं नाही थांबलो आम्ही तिथं. तर आलो आणि जेवण वगैरे बनवलं आणि थोडंसं काम होतं त्यामुळं बाहेर आलो. तर जे काम व्हायचं ते जिथं बघलं तिथं दुकानं बंदच होते. तर काय काम होते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेन काय करायचं होतं ते. तर लवकर म्हणजे उशीर झाला होता आम्हाला, कारण मला यायलाच उशीर झाला. तिथून पुढं मी पूजा वगैरे मांडली, तिथून पुढं स्वयंपाक वगैरे बनवायला म्हणल्यानंतर वेळ झालेला, त्यामुळे यायला उशीर झालेला. आणि मला जे दुकान उघडं पाहिजे होतं ते काही नव्हतं. तर भरपूर सारं फिरलो आम्ही. तेव्हा कुठंतरी एक दुकान घावलं आम्हाला. तर ते गेलो आम्ही तिथं आणि ते काम झालं. आणि घरी येताना सॉरी बरं का, सोनू आहे त्यामुळे एडिट करताना ते मला त्रास देते जास्त. तर घरी येताना दूध पण आणायचं होतं सोनूसाठी. तर दूध वगैरे घेतलं आणि घराकडे यायला निघालो. आणि इथं ना लग्नात म्हणजे वरात चालली होती. तर छान वाटत होतं, गाणी वगैरे वाजत होते मस्त. आणि मला तर गाणी वाजलं का असं मनानं अंग घालतं असं होतं माझं. भरपूर डान्सचा शौक आहे मला. पण आमच्या साहेबांना तसं काही नाही, कारण कसं असतं, हाताची पाची बोट सारखी नसते ते ना, असंच आहे. मला जे आवडतं ना ते त्यांना आवडत नाही. काही काही गोष्टी दोघांना आमच्या आवडतात, पण अशा गोष्टी आहेत की त्यांना आवडतं पण त्यांना जमत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणजे त्यांना डान्स करायला आवडतो पण त्यांचं अंग घालत नाही, अशी आहे. त्यामुळे ते मला सारखं विचारायचं, तुला लाज वाटत नाही का, आपल्याकडे बघते ते. असं म्हणलं, त्यात काय लाजायचं आहे, जे आपल्याला आवडतं ते करायला नको का. आणि मला प्रचंड आवडतं, भरपूर म्हणजे भरपूर. आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्ही घरातच जेवण बनवलं होतं. तर तेच खाल्लं आहे ना. आता आम्ही थोडंसं बाहेर चाललो आहे. तर कशासाठी चाललो आहे कशासाठी नाही तर तुम्हाला पुढे कळेलच. तर आवरलं आहे आम्ही. चला की, का बसलात, दिसत नाही तुम्ही अंधारात. ते चला भेटतो आम्ही बाहेर. पडेल पोरगी, चला. टोपे चलो लाईट. हे सगळे ब्लॉग मी एकत्र केलेत कारण ना मी शूटच घेतलं नव्हतं. आणि ॲनिव्हर्सरी होती आज, तरी पण सकाळपासून काही शूट घेतलं नव्हतं, कारण मला कामच होतं. ती पूजा वगैरे आवरून ठेवायचं, घर म्हणजे भरपूर कामं होती, दिसून येत नाहीत घरची कामं, असंच झालं होतं. त्यामुळे मी घेतलं नव्हतं शूट. आणि हे पण घरी नंतर काय घेणार आहे, काय विशेष नव्हतंच असं. त्यामुळे म्हणलं नको, संध्याकाळीच घेऊया. आणि संध्याकाळी पण आमचं केक वगैरे आणणं काही ठरलं नव्हतं, कारण केक नव्हताच आणायचा. त्या दिवशी आम्ही केक खाल्ला होता, त्यामुळे म्हणलं सारखं सारखं केक नकोच. तर थोडंसं बाहेर गेलो, आईस्क्रीम वगैरे खाल्लं, तेच एन्जॉय केलं. जास्त मोठी अपेक्षा नसते आमची, म्हणजे माझी तरी नसते, त्यांचं पण काही नसतं की. तर ते बोलत होते, आपण आता बघितलं असेल, ते बोलले की छोटा केक घेऊया का आपण. तर मी म्हणलं नको, काय करायचं आहे केक वगैरे. आणि आम्ही केक तेवढ्यात आलं असतं तेवढं आम्ही बाहेर खर्च केलं, म्हणजे आईस्क्रीम वगैरे पाणीपुरी हे खाण्यात आमचं गेलं पैसं. तर हे म्हणलं त्या जागी आपण केक आणला असतं, पण म्हणलं नको, केक खायचंच नाही तर कशाला आणा. तर असे आमची ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेशन केली होती. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मांडला होता आम्ही, जास्त काही केलं नाही. तरी त्या पाणीपुरीची तर भरपूर गर्दी होती, तिथं तर काही शूट घेतलं नाही. तर आम्ही आलो होतो आईस्क्रीम खायला. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल सबस्क्राईब करा. बाय.